नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि माझ्यासोबत आहेत माझे सहकारी. आणि नमस्कार, मी सागर जोशी. आणि आत्ताच्या घडाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय मराठा आरक्षणासंदर्भात. आणि आता विशेष अधिवेशन घेण्यासंदर्भात सरकारच्या हालचाली सुरू झाल्यात का असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतलेली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर फडणवीसांनी ही भेट घेतल्याची माहिती मिळते. आणि विशेष अधिवेशनावर देखील देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल रमेश बैस यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती आता मिळते. मनोज जरांगे यांच्यासह अनेक आमदारांकडून आता विशेष अधिवेशन घेण्याची मागणी करण्यात आली आहे. आपण पाहिलं तर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील रमेश बैस राज्यपाल यांची भेट घेतली होती. तसंच विरोधकांनी देखील राज्यपालांची भेट घेतली होती. आणि आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रमेश बैस यांची भेट घेतलेली आहे. विशेष अधिवेशनासंदर्भात या भेटीमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. आणि ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय. एकीकडे काल आपण पाहिलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यांनी राजभवनावर जात राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतलेली होती. आणि त्या भेटीमध्ये राज्यातील कायदा सुव्यवस्था त्याचबरोबर मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. आणि आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतलेली आहे. आणि या भेटीमध्ये मराठा आरक्षण त्याचबरोबर विशेष अधिवेशनासंदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती आता समोर येत आहे. आणि राज्यामध्ये विशेष अधिवेशन घ्या अशी मागणी विरोधकांकडून देखील करण्यात येत होती. आणि त्या पार्श्वभूमीवर आता या भेटीला अधिक महत्त्व प्राप्त झालंय. आपण पाहिलं नाशिकमध्ये देखील सरोज अहिरे यांनी देखील उपोषण सुरू केलं. आपण विशेष अधिवेशन घ्यावं यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहोत असं देखील त्यांनी सांगितलं होतं. त्याचबरोबर आज काही आमदार देखील मंत्रालयासमोर अधिवेशनाच्या मागणीसाठी तसंच सरकारला आरक्षण मिळावं या मागणीसाठी उपोषणाला बसलेले आहेत. आणि आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. आणि या भेटी दरम्यान विशेष अधिवेशन बोलवावं यासाठी देखील चर्चा झाल्याची माहिती मिळते. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील रमेश बैस यांची भेट घेतली होती. तसंच विरोधी पक्षातल्या काही आमदारांनी देखील रमेश बैस यांची भेट घेतलेली पाहिली होती. आणि या सगळ्यानंतर आता नेमकं अधिवेशन होणार का देखील या सगळ्या संदर्भात काय पुढचे पावलं उचलली जाणार आहेत ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. आणि सध्या TV9 मराठीच्या स्क्रीनवर तुम्ही ही दोन्ही दृश्य पाहत आहात. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतलेली होती. आणि त्यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील राज्यपालांच्या भेटीला दाखल झाले. तर गिरीश गायकवाड आपले सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत. गिरीश, आपण बघतोय काल मुख्यमंत्र्यांनी आणि आज उपमुख्यमंत्र्यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतलेली आहे. नक्कीच हालचाली तर वाढलेल्याच आहेत. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आता राज्यपाल काय निर्णय घेणार आहे याकडे उभ्या महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष लागलेलं आहे. कारण त्यांची सुद्धा जबाबदारी आहे. राज्य एकीकडे पेटतंय, सार्वजनिक संपत्तीचं नुकसान होतं. आणि असं असताना गृहमंत्रालय नेमकं काय करतंय असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जातोय. आणि हेच कारण आहे की संपूर्ण परिस्थितीचा जो आढावा आहे तो आज राज्यपाल रमेश बैस यांनी घेतलेला आहे. आणि त्यासोबतच विरोधी पक्ष नेते ज्या पद्धतीनं राज्यपाल यांच्याकडे गेले होते आणि त्यांनी एक विशेष अधिवेशन बोलावण्यात यावं मराठा आरक्षण देण्यासंदर्भातलं यासाठी विनवणी केली होती, मागणी केली होती. आणि याबाबतही चर्चा झाल्याची माहिती मिळते. त्यामुळे आता राज्यपाल रमेश बैस हे पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे काही मागणी करणार आहे का किंवा काही सूचना राज्य सरकारला करणार आहे का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. पण सूत्रांकडून जी माहिती येते त्यानुसार आज संध्याकाळपर्यंत काही महत्त्वाच्या सूचना या राज्यपालांकडून राज्य सरकारला करण्यात येणार आहे. आणि त्या संदर्भातली जी अधिसूचना आहे ती सुद्धा जारी करण्यात येईल लवकरच असं सुद्धा बोललं जातं आहे. नेमकी काय असेल पाहणं महत्त्वाचं ठरेल. पण विशेष अधिवेशन बोलवलं जाणार आहे का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कारण विशेष अधिवेशन घेतल्यानंतर या संपूर्ण प्रकरणामध्ये आता मराठा आरक्षण संदर्भामध्ये जी चर्चा आहे ती घडवण्यात येईल. विरोधी पक्षाची नेमकी काय मागणी आहे ती सुद्धा त्या ठिकाणी मांडण्यात येईल. राज्याचं अतोनात नुकसान होतं अशी जी मागणी आहे, राज्याचं अतोनात नुकसान होतं आहे अशी जी एक तक्रार आहे ती विरोधी पक्ष नेत्यांकडून करण्यात आली होती, वडेट्टीवारांकडून करण्यात आली होती. आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांची भेट घेतली. राज्यामध्ये कुठेही असंतोष नाही आहे, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नार नाही यासाठी सर्वतोपरी प्रयत्न राज्य सरकारकडून केले जातात, मुख्यमंत्र्यांकडून केले जातात. आणि तसं वचन आणि आश्वासन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी काल राज्यपाल यांच्याकडे दिलेलं असं बोललं जातं. त्यानुसार आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तडकाफडकी राज्यपालांची भेट घेतली. या भेटीमागे नेमकं काय कारण आहे हे सुद्धा आता समोर येतं आहे. त्यामध्ये राज्यामध्ये ज्या पद्धतीचं नुकसान होतं आहे, मराठी आक्रमक होत आहे, ठिकठिकाणी बसेस जाळल्या जातात. जवळपास 100हून जास्त बसेस या जाळल्या गेलेल्या आहेत. बीडमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. आणि त्यासोबतच संचारबंदी अनिश्चित कालापर्यंत लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. एवढंच नाही तर नेत्यांच्या सुद्धा जीवाला कुठे ना कुठेतरी धोका आहे असं सुद्धा एक वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये. आपण पाहिलं की प्रकाश सोळुंके यांचं घर जाळण्यात आलं. त्यासोबतच इतर जे नेते त्यांना सुद्धा मारहाण झालेली आहे. आमदार बम जे आहे त्यांना सुद्धा मराठा कार्यकर्त्यांनी घेरलं होतं. धक्काबुक्की त्या ठिकाणी झाल्याचं बोललं जातं. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आलेला आहे. आणि हे सगळं असताना गृहमंत्रालय नेमकी काय भूमिका घेणार आहे याबाबतही राज्यपालांची
चर्चा देवेंद्र फडणवीस यांची झाल्याचं बोललं जातं आहे आणि त्यामुळे पोलीस महासंचालकांसोबत जी बैठक झालेली आहे त्यामध्ये पोलिसांकडून आता योग्य ती खबरदारी घेतली जाईल असं बोललं जातं आहे। कुणाच्याही भावना न दुखावता, मराठा समाजाच्या कुठल्याही भावना न दुखावता, त्यासोबतच जरांगे पाटील यांच्यामार्फतच एक निवेदन या सर्व मराठा बांधवांना करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता भविष्यामध्ये आज किंवा उद्यामध्ये हे मराठा बांधव काही जाळपोळ करणार आहेत का किंवा समाजकंटक ज्या पद्धतीनं वागत आहेत ते काही जाळपोळ करणार आहेत का यावर संपूर्ण यंत्रणेचं लक्ष असणार आहे आणि सगळ्या विजिलन्स टीम ज्या आहेत त्यांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आलेला आहे। सगळीकडून जी खबरदारी जी आहे ती घेतली जाते गृह विभागाकडून आणि गृह विभागाचा एक रिपोर्ट जो आहे तो राज्यपालांना लवकरात लवकर पाठवला जाईल असं सुद्धा बोललं जाते। त्यामुळे नक्कीच गिरीश, तुम्ही आपल्यासोबत राहास तर विशेष अधिवेशनासाठी आता सरकारच्या हालचाली सुरू आहेत असं चित्र निर्माण झालंय, कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे। तर काल मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील राज्यपालांची भेट घेतली होती आणि अनेक आमदारांनी देखील आता विशेष अधिवेशनाची मागणी केली आहे। मनोज जरांगेंनी देखील विशेष अधिवेशनाची मागणी केलेली आहे। इतकंच नाही तर विरोधकांकडून देखील विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी आता सरकारकडे करण्यात आली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राज्यामध्ये विशेष अधिवेशन बोलवलं जाणार का हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं असणार आहे, कारण काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतलेली आहे आणि या विशेष अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात कुठला अध्यादेश आणला जातो का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र राज्यामध्ये विशेष अधिवेशन बोलावलं जाणार का हे पाहणं आधी महत्त्वाचं ठरणार आहे। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे आणि या 7 दिवसांनंतर आपण बघतो राज्यभरामध्ये बऱ्याच ठिकाणी तणावपूर्ण स्थिती निर्माण झालेली आहे। या सगळ्यानंतर आता हे सगळं संपवायचं असेल तर मराठा आरक्षण देणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण बऱ्याच आमदारांना आतापर्यंत लोकांनी घेरलेलं पाहायला, कुणाची कार्यालयं फोडलेली आहेत तर काही आमदार स्वतः उपोषणाला बसलेले आहेत आणि या सगळ्यांची मागणी एकच आहे, विशेष अधिवेशन बोलवावं आणि आरक्षण देण्यासंदर्भात ठोस पावलं उचलावी आणि म्हणूनच ही मागणी होते। आणि या सगळ्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली आहे। मी पुन्हा एकदा जाहीर सांगतो, सरकारनं सगळ्याला बोलावं, परंतु महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र आज आणि उद्या देण्याच्या ताकदीने हालचाली करून अधिवेशन बोलावं। विशेष अधिवेशनासंदर्भात काही तुमच्याशी चर्चा झाली? तेवढंच विचारत राहिलं, बोलता बोलता राहून गेलो मी। विशेष अधिवेशन घ्या, मला वाटतं तशी तयारी दिसती, तरी मी आता मोगाशी विसरलो म्हणून आता मुख्यमंत्री साहेबांना सांगतो की तुम्ही विशेष अधिवेशन तातडीनं बोलवा। प्रथम अहवाल समितीचा स्वीकारा, तिला राज्यांचा दर्जा द्या आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला त्या अहवालाच्या आधारावर प्रमाणपत्र द्या। काहीही होत नाही। मराठा समाज मागतोय, धनगर समाज मागतोय, लिंगायत समाज आणि मुस्लिम समाज या सगळ्याबद्दल सातत्याने बाहेर बोलण्यापेक्षा एक स्पेशल असेंब्ली बोलवावी। अशा परिस्थितीमध्ये सरकारने ऑल पार्टी मीटिंग बोलवावी महाराष्ट्राच्या। 40 दिवस ज्यावेळेस जरांगे पाटलांना वेळ दिला होता त्यांनी, तर 40 दिवसामध्ये हे सरकार सुस्त होतं, झोपून होतं आणि अजगरासारखं पडलं होतं आणि ते संपूर्ण राज्याची तिजोरी लुटून हे अजगरासारखं झोपलेलं सरकार होतं। आम्ही राज्यपाल महोदयांना विनंती केलेली आहे की यावर एक विशेष अधिवेशन बोलवा, 3 दिवसाचं 5 दिवसाचं, आणि हा प्रश्न कायमचा निकाली करा अशी विनंती केलेली आहे। आजच्या मंत्रिमंडळामध्ये हा निर्णय किती ठोस निर्णय होतो यावर आमचं लक्ष लागलेलं आहे। हा प्रश्न लवकर सुटत असेल त्याच्यासाठी विशेष आपण अधिवेशन बोलवावं हीच मागणी मी माननीय राज्यपाल महोदय व विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे माझे पत्र ऑलरेडी तयार आहे। आज मी तिथे जाणार होती, परंतु मी 29 तारखेला ऑलरेडी उपोषणाची परवानगी मागितलेली होती। पोलिसांना ती परवानगी मला काल सायंकाळी दिली, म्हणून मी असा निर्णय घेतला की आज श्री जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी हे उपोषण करून उद्या मी मुंबईला जाऊन माननीय विधानसभेचे अध्यक्ष असतील, माननीय राज्यपाल महोदय असतील यांच्याकडे विशेष अधिवेशनाची मागणी करणार आहे। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की विशेष अधिवेशन घेऊन हा प्रश्न अशासाठी सुटू शकत नाही की हा जो मुद्दा आहे हा कायदेशीर मुद्दा आहे आणि कायदेशीर मुद्द्यावर कोणीही कोर्टामध्ये जाऊ शकतं आणि ते स्टकडाऊन होऊ शकतं। मुळातच एखादं सर्टिफिकेट जरी द्यायचं असेल तरी त्याची प्रोसिजर सुप्रीम कोर्टाने आणि हायकोर्टाने ठरवून दिलेले आहेत, त्याच प्रोसिजरप्रमाणे जाऊन ही सर्टिफिकेट द्यायला लागतात आणि त्याच्यामुळे